गडकरी यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते। आजच्या ॲग्रोव्हिजनच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित असलेले अरुणाचलचे आदरणीय कृषी मंत्री माजी खासदार रामदासजी तडस, मंचावर उपस्थित भारत सरकार आणि राज्य सरकारचे सर्व सन्मान्य अधिकारीगण, व्हाईस चान्सलर, ॲग्रोव्हिजनचे सर्व सन्मान्य पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना, या 4 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज 16वं आपलं हे ॲग्रोव्हिजन यशस्वी झालं, याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 16 वर्षापूर्वी आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळी अतिशय लहान स्तरावर याची सुरुवात झाली। आपण केवळ विदर्भापुरता विचार केला होता, पण हळूहळू मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड याच्याबरोबर संपूर्ण देशातून आता शेतकरी या ॲग्रोव्हिजनला भेट द्यायला लागले। मी आताच रवीजींना विचारलं, जवळपास 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या 4 दिवसामध्ये या प्रदर्शनाला भेट दिली। आपण विशेषतः शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने जे क्षेत्राला प्राथमिकता दिली होती त्या क्षेत्राच्या संबंधित 40 विषयावर आपण या ठिकाणी सेमिनार आयोजित केले होते। आजही पण काही सेमिनार सुरू आहे। यामध्ये संत्रा, कापूस, सोयाबीन, धान आणि विशेष रूपाने ऊस आणि शेतीमधले पूरक उद्योग म्हणून मदर डेअरीच्या माध्यमातून आपण विदर्भात मोठी धवल क्रांती करण्याच्या ज्या प्रयत्नात आहोत त्याकरता दुधावरचं देखील आणि त्याचबरोबर मत्स्य व्यवसायावर देखील आज सेमिनार झाले। आपला प्रयत्न हा आहे की शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन वाढलं पाहिजे आणि एकरी उत्पादन वाढवायचं असेल तर सीड असेल, प्लांट असेल, तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, ड्रोनचा उपयोग असेल, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खताचा उपयोग असेल, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता काय केलं पाहिजे त्याचा प्रयत्न असेल, आपलं सिंचन जे आहे, जलसंवर्धनाचा कार्यक्रम आपल्या इथे कसा मोठ्या प्रमाणावर करता येईल, आपल्या विकासाचे जे अनेक महत्त्वाचे बिंदू आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या लोकांना उत्साह आणि प्रेरणा मिळाली त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या गावामध्ये प्रयोग झाले। आणि मला आज सांगताना अतिशय आनंद होतो आहे की मोठ्या प्रमाणावर शेतकरी सेमिनारमध्ये डायरी घेऊन त्यामध्ये जे मार्गदर्शन आहे ते लिहून घेतात आहेत। त्यामुळे सुरुवातीच्या काळातला ॲग्रोव्हिजन आणि आताचा यात फरक पडलेला आहे। जगामधलं आणि भारतामधलं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या नवीन गोष्टींची भर पडते आहे। या अधिवेशनामध्ये इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर, ड्रोनने स्प्रेइंग करता येईल असे ड्रोन आणि पेट्रोलची गाडी पण आपण इथेनॉलवर कन्वर्ट करून चालवू शकतो, त्याचं प्रात्यक्षिक ती गाडी, असे अनेक यशस्वी प्रयोग आपण या ठिकाणी केले। आज आपल्यामध्ये जे ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आहेत ते एकटा शेतकरी घेऊ शकत नाही। त्यामुळे फार्मर प्रोड्यूस कंपन्या उघडून आपल्याला हे सगळे इक्विपमेंट कसे घेता येतील आणि एकमेकाला सहकार्य करून आपल्याला कसं पुढे जाता येईल याबद्दल फार्मर प्रोड्यूस कंपन्याचंही मोठं कन्व्हेन्शन झालं। विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये जे तरुण उद्योजक होणार आहेत, जे MBA किंवा मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चरमध्ये शिकत आहेत, अशा तरुण मुलांचाही पण मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला। सगळ्या
कार्यक्रमाच्या मागे आपला प्रयत्न हा होता की आपल्या इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर होता कामाच नाही, पण जसे स्मार्ट शहरं झाली तशी स्मार्ट खेडी पण झाली पाहिजे. आणि हे तेव्हाच संभव आहे की जेव्हा शेतकऱ्याचं एकरी उत्पादन पण वाढणार, क्वालिटी पण चांगली होणार आणि उत्पादन खर्च कमी होणार, म्हणजे मार्जिन ऑफ प्रॉफिट वाढणार. आपल्याकडे जी गाय आहे ही कमीत कमी 15 ते 20 लिटरची देशी गाय प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे. म्हणून पशुखाद्याबरोबर फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांनी मिळून नेपियर ग्रास असेल, मका असेल, हे सगळं सायलोजमध्ये टाकून वर्षभर हिरवा चारा कसा मिळेल. विदर्भामध्ये विशेषतः सरकीची ढेप उपलब्ध आहे, राईस ब्रँड तेलाची ढेप उपलब्ध आहे, राईस हस उपलब्ध आहे आणि इथलं रॉ मटेरियल वापरून प्रोटीनयुक्त पशुखाद्य कसं तयार होईल. आणि आता व्हेटरनरी टेक्निशियनच्या माध्यमातून प्रत्येक जनावराच्या गळ्यामध्ये आपण आवश्यक तर इलेक्ट्रॉनिक कॉलर लावून ती गाय गरम झाली तर कळेल आणि अर्ध्या तासाच्या आत आपला व्हेटरनरी टेक्निशियन गावात पोहोचेल. आणि जसे आपल्याकडे गोट फार्म आहे, पोल्ट्री फार्म आहे, तसे आपल्याकडे आता काऊ फार्म देखील आपण तयार करण्याच्या मागे आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी बायोमासपासून बायो CNG तयार करावा आणि विशेषतः शेतकऱ्याचा जो डिझेलवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो कमी व्हावा. जर इलेक्ट्रिकवर केलं तर 3 लाखाचं डिझेलच्या ऐवजी 20,000 रुपयाची वीज लागेल आणि जर CNGवर केला तर डिझेलच्या ऐवजी 1 लाख रुपयाचं डिझेल CNG लागेल. महिंद्रा आणि महिंद्राने CNGवरचा ट्रॅक्टर लॉन्च केला. या ठिकाणी अनेक कंपन्या होत्या, त्यांनी हायब्रिडवाला ट्रॅक्टर या ठिकाणी आणला. एकंदरीत या सगळ्या कंपन्यांचं जे संशोधन होतं ते सगळं या ठिकाणी आलं. IIT खरगपूरच्या मुलांनी इलेक्ट्रिकवर तयार केलेला ट्रॅक्टर या ठिकाणी आणला आणि आपण मेरठमधल्या एका तरुण मुलाने इलेक्ट्रिकवर ट्रॅक्टर केला, तो समोर आपण बघितला. एकंदरीत अनेक प्रकारचे उत्पादन वाढीकरता काय प्रयत्न करता येतील आणि उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याचं ज्ञान आणि याचं तंत्रज्ञान हे सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग आपण शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये करणं, त्यातून उत्पादन गुणात्मक उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याला प्रॉफिट मिळवून देणं, याकरता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करणं, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, स्टोरेजची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की दरवर्षीच्या याच्यातला एक फरक लक्षात आला की शेतकऱ्यांची अभ्यासू वृत्ती आणि जिज्ञासा ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाली. काही लोकांनी सुचवलं होतं की आपण इथे आकाशपाळणा लावू, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स लावू, मग लोक येतील. तर मी म्हटलं लोक नाही आले तरी चालतील, पण ज्यांना खरोखर शेतीत अभ्यास करायचा आहे, तंत्रज्ञान आत्मसात करायचं आहे, कर्जमुक्त व्हायचं आहे आणि शेतकरी म्हणून प्रगती आणि विकास करायचा आहे, तेच शेतकरी आपल्याकडे आले पाहिजे. हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे. आणि मला याचा अतिशय आनंद आहे की यावर्षी पण ही संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आता वर्धा रोडवर रेडिसनच्या बाजूला ॲग्रो विजनची मोठी बिल्डिंग, 7 मजली बिल्डिंग काम जोरात सुरू झालेलं आहे. त्याच ठिकाणी आपण भारतातला सगळ्यात मोठा ऑर्गॅनिक फ्रूट्स, व्हेजिटेबल आणि फूड ग्रेन याचा बाजाराचं काम आता लवकरच सुरू करणार आहोत. आणि त्यामुळे शेतकरी आपला माल आणेल 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये, त्याचं टेस्टिंग केलेल्या मालाला आपण तिथे विकायची अनुमती देऊ आणि डायरेक्ट ग्राहक त्या ठिकाणी येईल. जर आपण भाजी मार्केटमध्ये गेलो तर ट्रान्सपोर्टची कॉस्ट तर लागतेच, पण दलाली पण द्यावी लागते आणि होलसेलचा रेट कमी असतो. पण ज्यावेळी हाच माल 25 रुपयाचा होलसेलचा भाव मिळत असेल तर ऑर्गॅनिकच्या भाजीला तो 50 रुपये मिळतो आणि 50 रुपयामध्ये आपण जेव्हा रिटेलमध्ये गेलो तो अजून वाढतो. तर एकीकडे शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा उत्तम पैसा मिळाला पाहिजे आणि ग्राहकाला स्वस्तात चांगला भाजीपाला, अन्नधान्य मिळालं पाहिजे. या देहेरी उद्देशाने
आपण ॲग्रोव्हिजनतर्फे हा सुपर बाजार ऑर्गॅनिक फूडचा हाही पण आपण सुरू करतो आहे। या सगळ्या प्रयत्नाच्या मागे ॲग्रोव्हिजन हा आपला चॅरिटेबल ट्रस्ट आहे। ही कोणाच्या मालकीची कंपनी नाही आहे। शेतकऱ्याच्या उन्नती आणि विकासाकरता याची स्थापना झाली आहे। आणि आपल्या सगळ्यांचे जेव्हा सुझाव आले तेव्हा मी आताच या रवीजींना पण विनंती केली की आपल्या इथे केवळ संत्र्याचा अभ्यास विचार करणारं एक 25 जणांची समिती केवळ ऑरेंज समिती राहील, कापसाबद्दलची एक राहील, सोयाबीनची एक राहील, धानाची एक राहील, संत्र्याची एक राहील, जे जे विदर्भातले मुख्य पिके आहेत त्यांची राहील, आणि शिवाय भाजीपालामध्ये अन्य पिकाच्या देखील याच्यामध्ये आपण त्या उत्पादकांना एकत्रित करू। कोणतं सीड, कोणतं खत, जमिनीमधलं त्याची एकंदरीत NPK व्हॅल्यू किती आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे मिनरल्स आहेत याचं अध्ययन करू। एक लॅबॉरेटरी तयार करणार आहे आपण, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आणि नेमका त्याच गोष्टी जर आपल्या जमिनीत वाढल्या तर आपलं उत्पन्न वाढल्याशिवाय राहत नाही। ऑर्गॅनिक कार्बन ज्या ठिकाणी 0.85 पोहोचला, आनंदराव बसले इथे, मी नेहमी त्यांचं उदाहरण देतो, त्यांना 104 टन एकरी ऊस झाला। का झाला? कारण ऑर्गॅनिक कार्बन वाढलं। आपला प्रत्येक शेतकरी जर हे समजला की आपण ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत कसा वाढवायचा तर आपल्याला यश मिळणार आहे। आज आपल्या इथे काल मी बघितलं की स्पेनमध्ये एका एकरात 40 टन संत्रा होता। आपल्याकडे मुश्किलीने 12 ते 14 टन 16 टन होतं। अरुणाचलमध्ये 6 टन होतं आणि स्पेनमध्ये 40 टन होतं। मग त्यांचा 40 टन काय होतो याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला यातून नक्की मोठं होता येणार आहे। आणि म्हणून आता श्रीधररावांनी काल मला सांगितलं की आम्ही स्पेनमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायचं ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी संत्र्याच्या पिकाचा आणि तिथल्या जातींचा अभ्यास करणार आहोत। आपले जे ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट घोष साहेब आहेत त्यांनी कॅलिफोर्नियातून आता काही संत्र्याच्या जाती इकडे इम्पोर्ट केलेल्या आहे। आपली कलम ही तिच्यावर कुठलाही रोग येणार नाही आणि तिचं उत्पन्न हे 40 टनापर्यंत पोहोचेल, याच्याकरता आपल्याला अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे। केवळ परीक्षेला बसला म्हणजे कोणी मेरिटमध्ये पास होत नाही। परीक्षेमध्ये तोच मेरिटमध्ये येतो जो रोज अभ्यास करतो, पुस्तक वाचतो, वहीमध्ये लिहितो, शिक्षकांचं मार्गदर्शन करतो, अभ्यासाचा गृहपाठ करतो, तेव्हा तो होतो। आणि कधीकधी अशी स्थिती असते की जो मागे असणारा विद्यार्थी अभ्यास करून मेरिटमध्ये येतो आणि मेरिटमध्ये असणारा विद्यार्थी अभ्यास करणं सोडून देतो, म्हणून नापास होतो। आपली ॲग्रोव्हिजन म्हणजे अशी शाळा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा मेरिटमध्ये आला पाहिजे आणि तो यशस्वी झाला पाहिजे। आणि हाच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रयत्न दरवर्षी आपण करतो। अतिशय यशस्वी हा प्रयत्न झाला। अधिकाऱ्यांनी, कृषी विद्यापीठाने, विशेषतः आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांनी, या सगळ्यांनी आपल्याला मदत केली म्हणून हा यशस्वी झाला। त्या सर्व स्पॉन्सरर्सचं आणि त्यांनी सहकार्य केल्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। रवी बोरटकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या टीमने ॲग्रोव्हिजनच्या सातत्याने हे सगळं कमर्शियल यशस्वी करणं कठीण काम आहे, पण या सगळ्या कामामध्ये त्यांनी लक्ष घालून सगळ्यांचं सहकार्य घेऊन प्रोफेशनल पद्धतीने हे यशस्वी केलं, तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो। आणि पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या खर्चाने येऊन या लाखो शेतकऱ्यांनी या ॲग्रोव्हिजनमध्ये येऊन आपला सहभाग दिला, अनेक कार्यक्रमात सहभागी झाली, त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि मला आज कॅबिनेटची मीटिंग असल्यामुळे 6 वाजता दिल्लीला जायचं असल्यामुळे अनेक ठिकाणी वर्कशॉप सुरू आहे, तरी आपण हा कार्यक्रम थोडा प्रीपोन केला। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। आणि आता आपला हे जे ॲग्रोव्हिजन आहे याचा समारोप झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांनाही पण धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो। नमस्कार।